भविष्यावर बोलू काही मध्ये संपदा सगळ्यांचं स्वागत करते आणि आपल्या मदतीला इथे आहेत आपल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी राशी चक्रकार शरदजी उपाध्ये यांचंही स्वागत करते। वेगवेगळ्या विषयांवर बोलता बोलता आपण या विषयापर्यंत पोहोचलो। कोणत्या माहितीये? स्वभावानुसार अनुकूल आणि प्रतिकूल अशा राशी कोणत्या? प्रत्येक राशीचा एक वेगवेगळा गुणधर्म असतो आणि तो गुणधर्म जर संसार आणि त्यामुळे आपल्या प्रत्येकाचा विकास होण्यास कारणीभूत ठरत असेल तर त्याच्यासारखं दुसरं औषध नाही किंवा दुसरं आयुष्य नाही असं म्हणायला हरकत नाही। म्हणून स्वभावानुसार कोणती प्रतिकूल असू शकते रास, कोणती अनुकूल असू शकते हे माहीत असेल आणि त्या माहितीचा आपण उपयोग करणार असू तर उत्तमच आहे। म्हणून पहिलाच प्रश्न शरदजींना मी असा विचारते की आपण स्वभावानुसार असं म्हटलंय याचं मुख्य कारण काय? मी तुला उपप्रश्न विचारतो आधी। तुझ्या इंडस्ट्रीमध्ये सोडून दे, जनरल सुद्धा तू अशी वावरतेस, तुला असं कधी आढळलंय की अमुक व्यक्ती आवडत नाही म्हणजे वाईट असं नाही इंटरेस्ट वाटत अशी एखादी व्यक्ती असते? हो, बिचारीने आपलं काही वाईट केलेलं तरी नसतं सुद्धा असं आहे त्याचं। काही व्यक्ती अशा असतात, काही संबंध नाही, काय नाही, इतकं इन्व्हॉल्वमेंट असते आपली त्यांच्यामध्ये। याचा तू सूक्ष्म विचार केला तर तुझ्या असं लक्षात येईल की तुझी स्वतःची एक रास आहे, त्या स्वतःच्या राशीला काही प्रवृत्ती आहेत त्या जिथे पुऱ्या होतात तिथे ते माणसं आपल्याला आवडतात। तुला एक उदाहरण देतो म्हणजे कळेल। आपल्या मराठी इंडस्ट्रीमधले प्रसिद्ध कलावंत वृषभ राशीचे होते। इतकी गोड, म्हणजे इंडस्ट्रीमध्ये गोड बाई म्हणूनच प्रसिद्ध होती, पण निसर्गाकडे दयामाया नाही, तिला ब्रेस्ट कॅन्सर झाला। त्याने म्हणे नसताना ब्रेस्ट कॅन्सर झाला। हल्ली काय कॅन्सर सुद्धा आटोक्यात येऊ शकतो, पण त्या बाईचा नाही आटोक्यात आला, वाढत गेला। तर ती इतकी दुर्गंधी सुटली की ते डॉक्टरसुद्धा पुढे म्हणले नाही हा कोर्स होता की आता काय दुसरा उपाय नाही। तर ती नवऱ्याला सांगायला लागली की आपण तो काही इतकं छान आयुष्य जगलोय तर तू आता माझं हे बिभत्स स्वरूप पाहू नकोस। तोही तत्वज्ञान, तो म्हटलं तुला काय वाटलं मी शरीरावर प्रेम करतो तुझ्या? आपण जे एकमेकावर प्रेम करत होतो त्यात अनेक गोष्टी आहेत, त्यातली एक गोष्ट आहे आपलं सौख्य म्हणून, तर तू असं समजू नकोस, तुझी सेवा करणं माझा आनंद आहे। तिला खूप बरं वाटायचं, पण किती ऑकवर्ड वाटतं ना कोणाची तरी सेवा घ्यायची। मग तिला कळलं की शरीर अनित्य असं सांगतात ते हे असं, आणि पुढे पण त्याही अवस्थेत ती चांगली राहायची बऱ्यापैकी झाली, आणि ती वारली। तिच्या मुलीने त्याच्यापेक्षा कहर केला, तेही वृषभ राशीचे। तिने आईच्या प्रेताला लिपस्टिक लावलं, आईचा तिचा जसा आवडता गजरा होता तो घातला, शालू मस्त नेसवला, स्प्रे मारला सगळीकडे, आणि तिची प्रेतयात्रा काढली आणि तिच्या ब्रेस्टवर फुलांची चित्र काढली ती। हे ज्या पुस्तकात आलं आहे त्या पुस्तकाचं नाव सांगण्याचा मला मोह होतो, पण त्या लेखकाने नको सांगितलं आहे। आता हा भाग पहा, ही जेव्हा कोणी वृषभीची मुलगी बघेल ते म्हणेल नाही मनुष्य मेल्यावर पण किती आनंदाने त्याला निरोप देत आहेत। एखादा मकरवाला निराशावादी माणूस असा बघतो प्रेतयात्रा जाते, अरे रे ह्या माणसाचं आत्ता जे चाललं आहे तीच भूमिका मला केव्हा तरी करायला लागणार आहे, मी असं 4 जणांच्या खांद्यावरून जाणं, तो दुःख पसरवतो। मग वृषभवाला आणि मकरवाला भेटला, वृषभवाला छान रोमॅन्टिक गप्पा मारतोय आणि तो असा विरक्त असं झाल्यासारखा, तो कसा जमेल? स्वभावात फरक पडल्यावर हे प्रतिकूल अनुकूल व्हायला लागतं। आता तू जी म्हणतेस मला काही माणसं वाईट नाहीत पण आवडत नाही, तिथे हे बघ तुझ्या मूळ स्वभावाला प्रतिसाद न देणारी माणसं आहेत ते, त्याच्या उलट जी आवडतात ते माझ्या स्वभावाला अनुकूल आहेत, म्हणून स्वभाव महत्त्वाचा। आणि राशीवरून पहिलं काय कळत असतं? स्वभाव। मग अशी एखादी जोडी सांगा ना। आता मी जे सांगितलं वृषभ मकर, तसं असं पण होऊ शकतं की मिथुन राशीची व्यक्ती आहे, वृषभवाले जसे सौंदर्य शोधतात त्याचे मिथुनवाले जोक शोधत असतात, भराभर जोक सांगणं वगैरे त्यांना आवडतं सगळं। आता असा जोक सांगितल्यावर एखादा मख्ख बसून राहिला असा, काय रिस्पॉन्स नाही, तर त्याला तो आवडेल का? पुढचा जोक सांगावा असं वाटेल का त्याला? पण अशा अनेक लोक आहेत। काही माणसं, एक गुजराती माणूस होता, त्याला मी कधी जोक सांगितला की तो बनायचा 25 याला काय 25 आळी, तर त्याला बरोबर घेता आलं नाही। मग समोरची जी माणसं आहेत, कलावंतांना तुम्हाला अनुभव आहे, समोरचा प्रेक्षक वसंत ऋतू होतो तेव्हा तुम्ही कोकिळा होता,
प्रेक्षकाने नाही प्रतिसाद दिला केवढा प्रॉब्लेम होतो ना. आता आमच्यासारखा एक पात्री करणाऱ्या माणसाला तर अनुभव नेहमी असतो. म्हणजे आपल्या प्रत्येक राशीचे स्वभाव समजून घ्यायचे, ते माझ्या राशीचक्र पुस्तकात मी विस्ताराने दिलेत. आणि त्या स्वभावाला साथ जेव्हा मिळते त्यावेळेलाच आपलं जमतं. प्राण्यांमध्ये सुद्धा बघ, कुत्र्यांचा असा एक 5-6 कुत्रे एकत्र जात असतात. कुत्र्याबरोबर मांजर गेलं असं आढळतं का नाही. कोकिळाची कुहू करते प्रतिकड साथ मिळतो, कावळा नाही साथ देत. तू वृषभाची आहेस ना, तुला मी बोर करणारी माणसं सांग, वाईट नाही ती, पण तुला जाम जमणार नाही मकरवाल्याशी, कुंभवाल्याशी, क्वचित असं पण मीनवाल्याशी नाही जमणार. कारण तू काही गोष्टी रसिकतेने त्याला सांगते आणि तो त्याचा आध्यात्मिक असा अंधश्रद्धेचा अर्थ घेतोय. म्हणून स्वभावात फरक पडला की प्रतिकूल, स्वभाव अनुकूल असले की अनुकूल. मग याचबरोबर असं सांगा की कुठली 2 जोडी जमल्यावर अगदी वसंत होतो आयुष्याचा? लग्नाची म्हणतेस. लग्नाची. लग्नाच्या जोड्यामध्ये केवळ राशी बघून चालत नाही. स्त्री जे संसारात सुख शोधते ना, ती नवऱ्याचा स्वभाव हा मॅच व्हायलाच पाहिजे. त्याच्यावरचे 3 संबंध उत्तम पाहिजेत. सुदैवाने एका स्त्रीला असा नवरा मिळाला, खूप बुद्धिवान आहे, गप्पा मारतो ते अशी, खूप रसिक आहे, वीकेंडला म्हणतो चल ना कुठेतरी जाऊ, पण इमोशनल पण आहे. पण तिची सासू एवढी कटकटी आहे. आणि मग मुलगा आणि सून एन्जॉय करतात म्हणून ती तिकडे अपसेट होते, यांनी पण ती मुलगी दुःखी होऊ शकते. मग अशा वेळी त्या बाकीच्या लोकांकडे दुर्लक्ष करून आपलं जीवन आपण बघायचं. अशी जी जोड्या असतात त्याच चांगलं टिकाव धरू शकतील. त्यात वृषभ तोळ येते. वृषभ तोळ यांचं छान जमतं. वृषभाचं कधी कधी मिथुनवाल्यांशी पण जमतं, पण तू वसंत ऋतू शब्द वापरलास तर वृषभाचं वृषभवाल्याशीच वसंत ऋतू होईल. पण त्याचबरोबर आता आपण इंटरव्ह्यू द्यायला जातो. इंटरव्ह्यू दिल्यानंतर समोर जो इंटरव्ह्यू घेणारा असतो त्या व्यक्तीशी कधीतरी उत्तम जमतं किंवा कधी अजिबात जमत नाही. तेव्हा आपण जिथे व्यवसाय करणार आहोत, काम करणार आहोत, अशाही माणसांची स्वभाव राशी जुळली तर जुळायलाच होऊ पाहिजे. शकतो. असं होतं कधी कधी की इंटरव्ह्यू द्यायला आलेला माणूस खूप इंटेलिजंट असतो आणि घ्यायला आलेला माणूस जो घेतो इंटरव्ह्यू तर आपला असाच वर चढलेला असतो वशिल्याने, काही बुद्धी त्याला नसते. आणि समोरची व्यक्ती एवढी टॅलेंटेड आहे बघून त्याला पण जेलसी होते आणि तो रिजेक्ट करतो. निर्बुद्ध माणसाच्या हाताखाली काम करणं हा काय मनस्ताप असतो हे ज्याने अनुभवलं त्यालाच कळेल. पण तिथे हा राशीचाच भाग असतो. आता निर्बुद्ध म्हणताना मी मीन राशीचं उदाहरण देतो. माझ्या घरी सत्यनारायणाची पूजा होती. आमंत्रणं करत करत मी एका मीनवाल्याकडे गेलो. त्याला म्हटलं रविवारी महापूजा आहे, तुम्ही महाप्रसादाला या. तर तुम्हाला लगेच काय म्हणला, येतो मी, साधारण किती वाजता श्रद्धांजली होईल. मी त्याला म्हटलं कोण गेलं का? तर मला अहो ती फुलं घेऊन नाही का प्रार्थना करतात, तर म्हटलं मंत्रपुष्पांजली म्हणतात त्याला. तो म्हणतो अंजली आहे ना कुठली तरी. आता असे चुकीचे शब्द जी मंडळी वापरतात अशा लोकांचा एक IQ कळतो आपल्याला. अरे बापरे, इतक्या निर्बुद्ध माणसावर आपल्याला काम करायचं आहे. तुम्हाला नैराश्यच येतं. फार मजा घडतात त्याच्या. मी या मतापर्यंत आलोय, तुमचा स्वभाव त्याचा स्वभाव जुळला की आनंद वसंत ऋतू सुरू. मग आजारी माणूस आजारी माणसाला भेटलं त्याला बरं वाटतं ना. तो म्हणतो दुखतं, हो माझं पण दुखतं, हो बरं वाटतं, शेअर करतोय कोणतरी. आपण चर्चा करतोय अनुकूल आणि प्रतिकूल राशींबद्दल, अर्थात स्वभावानुसार. मग ते फक्त नवरा बायकोचंच असतं पाहणं का घरच्या इतर व्यक्तींशी सुद्धा आपलं जमतंय की नाही याच्याबद्दलही आपल्या मनात उत्सुकता असते. त्यांचीही रास आपण पाहू शकतो का? विचारूया शरदजींना की ज्या घरात जाणार आहोत त्या घरातल्या इतर सदस्यांशी पण आपलं तितकंच जुळलं पाहिजे. तर त्याविषयी सांगा. मला काय वाटतं, तुझ्या डोक्यात आता बरेचसे लोक यायला लागले. तू हसतेच सारखी, कोणाकोणाच्या आठवण येते, अरे बरोबर याच्याशिवाय जर नाही समज बहुतेक हसू येते. मुली शोधणे असतात, ते पहिले लक्षात ठेवतात. मी कोणासाठी जाते त्या माणसाकडे मला बघायचं आहे, त्याचे स्वभाव अमुक तमुक. पण शेवटी वडीलधारी माणसं घरातली आहेतच. आणि कधी कधी मुलींचे प्रॉब्लेम असे होतात, तो मुलगाच बायकोची बाजू घेत नाही. हे बघ मला आईला काय बोललेलं चालणार नाही, पण तो असं कसं बोलतो, ती पण तुझ्या भरोश्यावर आली ना. मी तुला माझं वैयक्तिक उदाहरण देतो, माझा मुद्दा स्पष्ट होईल. माझं लग्न झालेल्या दुसऱ्या दिवशी स्वयंपाकघरामध्ये माझी आई आणि बहीण खुसखुस करतात काहीतरी असं दिसलं मला, आणि बायको पण ती आत होते.
तर मी गेलो आतमध्ये. नॉर्मली पुरुषांनी किचन पॉलिटिक्समध्ये लक्ष देऊ नये. म्हटलं काय चाललंय, तर ती माझी धाकटी बहीण आईकडे अशी बघायला लागली. कालच लग्न झालं, कसा बैलवेडा झाला, असं काहीतरी तिच्या नजरेत होतं. तिला म्हणलं मला तुझी नजर कळते, पण एक लक्षात ठेव, ही मुलगी केवळ माझ्यासाठी आणि माझ्या भरोश्यावर घरात आली. तिला प्रोटेक्शन देणं हे माझं काम आहे. तर प्रॉब्लेम काय आहे? तर त्याने सांगितलं काय ते त्याला सापडत. पण काल घरी आलेल्या मुलीला डबा सापडावा अशी तुमची अपेक्षा आहे का? इथे मी काही वाईट केलं नाही, पण तिला एवढा कॉन्फिडन्स आला. मी ज्या माणसाशी लग्न केलं तो खंबीर उभा आहे माझ्या मागे. तो बघ संपदा, ह्या एका गोष्टीने केवढा कॉन्फिडन्स येतो. माझा माणूस माझ्या मागे खंबीर आहे, जाऊ दे, जग झक मारत गेला. तो माणूस म्हणून मॅच करायचा की तो माणूस मुख्य व्यवस्थित आपला मॅच झाला की बाकीच्या लोकांची तो बघून गेल, त्याची माणसं आहेत ती. सर्वसाधारण मुली घरी गेल्यावर तडजोडी करतात, आई आई म्हणतात ना सासूला. त्याचं तेच कारण आहे, मनातून कुठे काय वाटत असतं तसं. कधी कधी साहेब लोकांना आपण गुड मॉर्निंग म्हणतो, आपल्याला वाटतं ह्याची मॉर्निंग चांगली जावी. आपल्याला वाटतं पडलं जेण्यावरनं तर बरं होईल, प्लॅस्टरमध्ये महिनाभर पडून दे त्याला. मनाने किती खून करत असतो आपण. म्हणून अध्यात्मात काही शब्द खूप सुंदर आले. भागवतामध्ये लिहिले की तुम्ही डोळ्यांनी सुद्धा ब्रह्मचर्य पालन केलं पाहिजे. काय सुंदर वाक्य बघ. डोळ्यांनी ब्रह्मचर्य पालन करणारे रामप्रभू होते या देशामध्ये. मग बाकीची माणसं जी आहेत त्यांच्या काही राशी प्रतिकूल असतील. असेही त्रास कधी घेतो, एखादा दीर मिथुनवाला असतो आणि ती सून सिंहराची, आणि मिथुनच्या लोकांना सवय असते काही बोलायचं आणि टाळी द्यायची सारखी. तर ती एका दिवशी त्याला स्पष्ट सांगते, तुम्ही माझे भाऊजी आहात, पण टच करू नका, टाळ्या बिळ्या देणं माझं संस्कारात बसत नाही. इथे तो रागवतो, वहिनी तू काय समजते मला? अरे पण मला नाही आवडत हा प्रकार, मी माझ्या नवऱ्यासाठी या घरी आले, तू मोठी वहिनी या दृष्टीने आदरानेच माझ्याकडे बघ. ही व्यवस्थित गोष्ट ती सांगून पण तिला त्रास होतो. तिथे लक्षात ठेवायचं, माझ्या नवऱ्याला मी सांभाळायचे, बाकीचे जे आहेत ते गौण लोक आहेत. पण घरात सगळीच्या सगळी माणसं तुम्हाला अनुकूल नसते, एखाद्याची राशी प्रतिकूल असणारच. म्हणजे हा कसा आहे, ब्रीजचा खेळ आहे. काही अनुकूल पानं येतात, काही प्रतिकूल येतात, पण प्रतिकूल पानाने सुद्धा खेळ खेळायचा. यासाठी मुख्य माणसाची मॅच करायची, सासू सासऱ्याची कुठे मॅच करत बसणार. पण त्रास होतात मुलींना. स्वतःची पत्रिका नीट मॅच केलेली असताना सुद्धा आपल्या विवाहस्थानात अशुभ ग्रह असल्यामुळे सासऱ्याच्या लोकांचा त्रास होणं. तुला आश्चर्य वाटेल, एखादी सासू मुलाबद्दल आणि सुनेबद्दल शेजारणीकडे कंप्लेंट करत बसते. बरोबर आहे, घरातली भांडणं घरात ठेवा तुम्ही. ह्याला सुद्धा राशी कारण आहे. वृश्चिक राशीमध्ये एक नक्षत्र असं आहे की मुलगा आनंदात आहे आणि सून आनंदात आहे हे पण सासूला बघवत नाही. आणि तिला असं वाटतं मी एवढा त्रास सोसला आहे, तर हिला सगळं इझी कसं मिळायला पाहिजे, थोडा त्रास व्हायलाच पाहिजे. अशा सासू पण आहेत. आता आपण विस्तृत बोलणार आहोत की कोणत्या राशीशी कोणत्या राशीचं जुळतं, कोणत्या नाही. पण तरीसुद्धा आता आढावा घ्यायचा झाला तर प्रतिकूल राशींच्या जोड्या काय असतात? प्रतिकूलमध्ये मेष कन्या, वृषभ धनु, मिथुन वृश्चिक, कर्क कुंभ, सिंह मकर, कन्या मेष, तूळ मीन, वृश्चिक मिथुन, धनु वृषभ आणि मकर सिंह, कुंभ कर्क, मीन तूळ. या ॲब्सोल्यूट प्रतिकूल राशी आहेत. ह्याला षडाष्टक म्हणतात. आणि मगाशी सांगितलं की प्रतिकूल राशींच्या जोड्या लिहून घेतल्यात. आता अनुकूल राशींबद्दल बघूया, ऐकूया शरदजींकडनंच. हां, पण आता प्रतिकूल कसं डेफिनेट ठरलेलं आहे, अनुकूलमध्ये चॉईस पण खूप आहे. आता तुम्ही ज्याला प्रतिकूल म्हणताना ते स्व वाईट नसतात. हां, उदाहरण देतोय, वृषभ राशीचा नवरा आहे, त्याला बायको कर्क राशीची मिळाली आहे, ज्योतिषी नीट मॅच करत नाहीत. तर ह्या वृषभ राशीवाल्यांना एव्हरग्रीन स्मार्ट लोक असतात. त्यांना काय वाटतं, दार उघडल्यावर बायकोने कसं स्वागत करावं, टवटवी मस्त गोड हसावं वगैरे वगैरे. कर्क राशीची गुण आहेत, तर ती एकदम त्याच्याकडे बघते. वस्तू त्याने गजरा आणला आहे, गुलाबाचं फूल आणलं आहे, त्याला हिंड घ्यायला पाहिजे ना. तर त्याला म्हणते, का हो डोकं दुखतंय का, असं एकदम त्रासल्यासारखं. ते त्याला कंटाळा येतो इमोशनल हे केल्यात, काहीच बोलत नाही, तर काळवंडूनच जात होतं. पण बघावं तेव्हा ती एकच गोष्ट त्याला विचारते, डोकं दुखतंय का, चहा देऊ का, अमुक होतंय का, काही त्रास झाला का ऑफिसात.
हा पण एक प्रतिकूल भाग आहे. श्रीखंड आहे पण डायबिटिक असल्यामुळे प्रतिकूल आहे, असं पण एक भाग असतो. अनुकूलमध्ये काय होतं, अनुकूलमध्ये स्वभावच नीट जुळले पाहिजे. स्वभावाला पुन्हा पुन्हा मी एवढं महत्त्वासाठी देतोय की आपण जेव्हा बाहेर असतो, ऑफिसमध्ये असतो आणि आपल्या जोडीदाराची आठवण झाली तर ती फिजिकली नाही आहे, आठवत राहतो स्वभाव. काल काय मजा आली, आम्ही गप्पा मारत बसलो, एवढे हसलो आम्ही दोघेजण. हा स्वभावाचा भाग असतो. पण नेमकं काही वेळेला नवरा खूप हर्ट करतो, ॲसिडिक बोलतो, ती एक गोष्ट सगळा संसार बिघडवते. उदाहरणार्थ अलीकडे एक नवरा एक आपल्या बायकोला म्हणाला, बॅग घ्यायची आणि चालायला लागायचं माहेरी. आता ही एखादी बाई असं त्याला उत्तर पण दिलं. एक बाई म्हणाली नवऱ्याला की मी आता भयंकर वैतागले, मी माहेर जाते, परत कधी येणार नाही. तर तो म्हणला हे भाड्याचे पैसे घे. तर तिने घेतले. म्हणली परतीचे कोण देणार, त्यालाच विचारलं. हे पण जांबाज बायका असतात. पण एखाद्या बाईला हर्ट होतं, माझा लग्न करून तुम्ही घरी आणि माहेरी चालायला म्हणता तुम्ही, वर्ष त्याचा त्रास होतो. मग आपला जोडीदार इतका इमोशनल हे लक्षात घेऊन सुद्धा वागलं पाहिजे. आणि मग त्या अति चांगुलपणाचा सुद्धा एक प्रतिकूल परिणाम होतो. मग मी एखाद्या वृश्चिक राशीच्या माणसाला सांगेन, बघ बाबा तुझी बायको मिथुन राशीची आहे, तू आहेस गरम तापड स्वभावाचा आणि ती खूप फिरक्या घेणारी आहे. तू चिडलास तरी ती हसेल. मग तू म्हणशील दात काढायला काय झालं तरी ती हसेल. हे सहन करायला लागेल तुला. मग तो त्याने विचार करायला जमेल का आपल्याला. एवढी छान मिथुन राशी ते एन्जॉय करा, तुम्ही पण रसिक पाहिजे ना. असे प्रतिकूल अनुकूल होतात. पण सर्वसाधारण मी तुला अनुकूल राशी तत्वाप्रमाणे सांगतो. मेष सिंह धनु या 3 अग्नी राशी आहेत. मेष सिंह धनु 1, 5, 9 तिघांचं एकमेकीशी जुळतं अग्नी तत्व असल्यामुळे. वृषभ कन्या मकर ह्या पृथ्वी राशी आहेत 2, 6, 10 यांचं पण एकमेकांशी एवढ्यासाठी जुळतं की कुठंतरी एकाच खाणीची माती आहे. आपण इंग्लंडमध्ये भेटलो आणि भारतीय असलो की मग भले तुम्ही पंजाबमध्ये काय इकडे राहा, भारतीय आहे. तशी तिसरी वायू राशी आहे 3, 7, 9 मिथुन तुळ कुंभ यांचं एक इंटलेक्च्युअल कंपॅनियनशिप असते, बोलणं वगैरे त्यांचं एकमेकाशी जुळू शकतानो. आणि चौथी जलराशी आहे कर्क वृश्चिक मीन 4, 8, 12 हे जलतत्व हळवं आहे. मग एखादा अशी इमोशनल गोष्ट घडली, आपण बोलायला लागलो की ते इन्व्हॉल्व होतात. मग आपण सांगतो आणि लोक इन्व्हॉल्व होतात, हा पण एक आनंद वेगळा असतो. पण नवरा मेषवाला आहे, बायको कर्कवाली आहे, तर काय प्रॉब्लेम होऊ शकतो. तर असं झालं, एक बाबुराव नावाचा मेष राशीचा माणूस, बायको बाबीताई कर्क राशीची, घरात स्वयंपाक करत होते आणि एकाएकी वादळ आलं, घरावरचे पत्रे उडाले आणि इतकं जोरात वादळ आलं की बाबुराव बाबूताई पण जाऊन गवताच्या गंजीवर पडल्या आणि ती खूप रडायला लागली. तो मेषवाला तोंडला गळा काढायला काय झालं, वाचलं ना आपण, तर नाही हो 15 वर्षात पहिल्यांदाच आपण असे जोडीने बाहेर पडलो. हा स्वभाव लक्षात घेतला तर त्या बाईची कुचंबणा केवढी होईल आणि त्याला काय त्रास होतोय गळा काढते म्हणून. हा प्रकार तत्वाप्रमाणे बघतात अनुकूल. अग्नी पृथ्वी वायू जल हे 4 तत्व आहेत. स्वभाव आपल्याला माहिती आहे. कापुराचं उदाहरण घे, कापूर अग्नीत टाकला जाळून टाकतो, तो बघत नाही चांगला आहे वाईट आहे. तोच कापूर पृथ्वीत टाकला तर वृषभ कन्या मकर ह्या व्यवहारी आहेत. याचा काय आपल्याला उपयोग होईल का. हां, मग याचं विघटन करावं, पृथक्करण करावं आणि औषधी माती म्हणून मिरवावं. कापराचे गुण आपल्यात सामावून घेऊन आपली व्हॅल्यू वाढवणं ही पृथ्वी राशी करेल. तोच कापूर जाळल्यावर वायू कुठलीही अपेक्षा न ठेवता सुगंध घेऊन जातो त्याचा. आणि जलराशी स्वतः बिघडते पण त्याला स्वीकारते, गढूळ होते. कापूर पाण्यात टाकला की स्वतः गढूळ होते पण त्याला स्वीकारायचं. अशी तत्व असतात. आता विरुद्ध स्वभाव आले की मग नाही जमत. छान उदाहरणं देता हो. म्हणजे ऐकत राहा असं समोर वाटतं. कोण आहे त्याच्यावर सुचतं ना. नाही पण वेळ दृष्ट आहे ना. ओके, आपल्याला ओके. थांबायला लागतं. आणि पण पुन्हा पुन्हा आपण भेटतोय कारण इतके विषय आहेत. भविष्यावर नुसतं बोलू काही हा तुम्ही प्रश्न विचारलात स्वतःला आणि प्रेक्षकांना, तर प्रेक्षकच एवढे बोलायला लागले की खूप प्रश्न येत आहेत. तसे आपण नवीन विषय घेतोच आहोत आणि भेटतोच आहोत. आज आपण इथेच थांबणार आहोत. पण पुढच्या भागात आणखीन एक आकर्षक असा विषय, तो म्हणजे मुलगी पाहायला जाताना. थोडक्यात कांदे पोहे म्हणाला.
आता मुलगी पाहायला जाताना का मुलगा पाहायला जाताना हे आता आधुनिक पिढीने ठरवावं, पण याविषयी आपण बोलणार आहोत आपल्या पुढच्या भागामध्ये. आज इथेच थांबूया. धन्यवाद. नमस्कार.